नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनल. आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेजची भाजी. ही भाजी करायला एकदम सोपी आहे. आपण ही भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. खायला खूप टेस्टी वाटते आणि एकदम हॉटेल स्टाईल ही भाजी तयार होते. तर आपण ही भाजी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे बघूया. आपल्याकडे जर एखाद दोन भाजी अशा शिल्लक असेल वेगवेगळ्या, तर आपण ही भाजी एकत्र करून ही भाजी तयार करू शकतो. तर चला ही भाजी कशी करायची हे बघूया. इथे आपल्याला मिक्स व्हेज भाजी करण्याकरता काही भाज्या लागणार आहे. वाटाणे, बटाटे, गाजर, फुलगोबी आणि इथे मी वाल घेतलेला आहे. इथे तुम्ही सिमला मिरची किंवा फ्रेंच बीन्स अशा कोणत्या भाज्या अवेलेबल असेल त्या तुम्ही इथे घेऊ शकता. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल त्या भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहे तेवढे मी भाज्या घेतलेल्या आहे. याला छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचे आहे. इथे आपण सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आहे आणि पाणी निथळासाठी ठेवून दिलेलं आहे. भाजीच्या फोडणीकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. इथे कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. आलं लसूणची पेस्ट घेतली आहे. टमाटर बारीक कट करून घेतला आहे. इथे खडे मसाले घेतले आहे. खडे मसाल्यामध्ये छोटी वेलची, मोठी वेलची, लवंग, मिरे आणि कलमी घेतली आहे. तेजपान घेतलेलं आहे. आता आपण भाजीला फोडणी द्यायची आहे. इथे गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. सगळ्यात अगोदर आपण भाज्या धुतलेल्या फ्राय करून घ्यायच्या आहे. थोड्याशा परतून घ्यायच्या आहे. या भाज्या आपल्याला 2-3 मिनटं छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. जास्त नाही, बिलकुल थोड्याशा 30-40% एवढे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. मी या भाज्या छान फ्राय करून घेते. इथे आपल्या भाज्या 30-40% छान फ्राय झालेल्या आहे. त्याला काढून घ्यायचं आहे. तुम्ही या भाज्या फ्राय केल्या नाही तरी चालेल, पण भाज्या फ्राय केल्याने आपली भाजी खूप छान होते, टेस्टी होते. याला आपण काढून घ्यायचं आहे. या सगळ्या भाज्या काढून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपण भाज्या छान फ्राय करून घेतलेल्या आहे 30-40%. पण या भाज्यांचा कलर गेला नाही पाहिजे एवढंच फक्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला भाजी फोडणी घालायची आहे. याचा कलर जाऊ द्यायचा नाही आहे. बघू शकता तुम्ही या भाज्यांचा कलर जसा आहे तसाच आहे. आता आपण भाजी फोडणी घालूया. इथे आपण ज्या कढईमध्ये भाज्या फ्राय केल्या होत्या त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. इथे आपली मोहरी झालेली आहे, तडतडली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. इथे आपलं जिरं मोहरी झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. इथे मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहे जे आपण काढून घेतले होते. तेजपान, कलमी, लवंग आणि मिरे आपण अगोदर घातले असते तर हे खडे मसाले अंगावर उडतात, म्हणून हे कांदा घातल्यावर टाकायचे. आता कांदा आपल्याला छान ब्राऊन कलर होतपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही आपल्या कांद्याचा कलर थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे. हलकासा तांबूस कलर आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि हे सुद्धा आपल्याला 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आलं लसणाची पेस्ट इथे बघू शकता तुम्ही आपला कांदा, आलं लसूण छान ब्राऊन झालेलं आहे. तांबूस कलर आलेला आहे याला. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे. इथे आपण हळद घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार इथे तिखट घालायचं आहे. इथे आपल्याला धनेपूड घालायचं आहे आणि गोडा मसाला घालायचा आहे.
तुम्ही इथे गरम मसालासुद्धा घालू शकता किंवा तुमच्या घरगुती मसाला जो असेल तो घालू शकता। हे 1 मिनिट मसाले होऊ द्यायचे आहे। यामध्ये आता आपण हे मसाले झालेले आहे। इथे आपण भाज्या तळलेल्या फ्राय केलेल्या टाकून द्यायचे यामध्ये आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे भाजी आपण छान फ्राय करून घेतली आहे, मिक्स करून घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहे। इथे मी बारीक चिरलेले टमाटर घालून घेतले आहे, हे सुद्धा मिक्स करून घ्यायचे यामध्ये। आता इथे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि हे मीठ घालून आपल्याला छान एकदा परतून घ्यायचं छान। यामध्ये आपल्याला किंचित पाणी घालायचं आहे। या भाजीमध्ये मी किंचित पाणी घालत आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवून ही भाजी छान 2-3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। मी झाकण ठेवून देते आणि 2-3 मिनिटं शिजवून घेते भाजीला। इथे थोडा वेळ झालेला आहे, आपण बघूया आपली भाजी शिजली की नाही ती। इथे आपली भाजी शिजलेली आहे। आता गॅस बंद करून देऊया आपण। तर अशा तऱ्हेने तयार झालेली आपली मिक्स व्हेजची भाजी। ही भाजी करायला एकदम सोपी आहे आणि खूप टेस्टी वाटते। तर तुम्ही पण अशा प्रकारे ही भाजी बनवून बघा। पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही मिक्स व्हेजची भाजी नक्की ट्राय करा। धन्यवाद।